कळलेलंच की तू तिकडे असशील म्हणून, आणि म्हणूनच तुझ्या मधुरा मॅडमना मी कॉन्फिडेंटली फोन लावला. रोहित जेव्हा घरी नसतो तेव्हा तो माझ्याबरोबर असतो असं वाटतंय का तुला? हो, असंच वाटतंय मला, आणि ते बरोबर निघालं. प्रत्येक वळणावरती मी दुखावले गेले रोहित, आणि या सगळ्याला कारणीभूत आहेत तुझ्या मधुरा मॅडम. सतत भेटण्याचे बोलण्याचे पहाडे शोधत असता तुम्ही दोघं. म्हणजे तू नाही, खरं तर त्याच. मधुरा मॅम, मॅम प्लीज थांबा. बोलू ना, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मॅम फोन उचला मॅम, प्लीज. माझ्याशी 2 शब्द तरी बोला, त्याशिवाय मला बरं नाही वाटणार. तुम्ही माझी किती काळजी घेतलीत, मला बरं वाटावं म्हणून माझ्यावर कधीच कामाची जबरदस्ती केली नाहीत. मी तुमचे हे ऋण कधीच विसरू शकत नाही. पण आज त्या दीपाच्या मूर्खपणामुळे तुम्हाला जो अपमान सहन करावा लागलाय तो, मॅम आय एम व्हेरी सॉरी. आय एम व्हेरी सॉरी. दीपाच्या बावळटपणाची शिक्षा मला देऊ नका. प्लीज फोन उचला मॅम, प्लीज फोन उचला. सतत मधुरा मॅमने केलेल्या उपकारांचे पाढे वाचून दाखवतोस तू मला. मी तुझ्यासाठी काय केलं याची साधी दखलही घ्यावीशी वाटली नाही ना तुला? मधुरा मॅमच्या आईसाठी गिफ्ट आणलंस, त्याने तुझी खूप काळजी घेतली म्हणून. प्रत्येक वळणावरती मी दुखावले गेले रोहित, आणि या सगळ्याला कारणीभूत आहेत तुझ्या मधुरा मॅडम. सतत भेटण्याचे बोलण्याचे पहाडे शोधत असता तुम्ही दोघं. म्हणजे तू नाही, खरं तर त्याच.
सतत भांडता. लहान मुलांसारखं सतत भांडणं शोभतं का आता? मग काय मोठ्या माणसांसारखं भांडू का? हे आपण आता मोठे झालो आहोत हे लक्षात घेऊनच मी सगळ्या गोष्टी लाईटली घेतोय, मस्करीत घेण्याचा प्रयत्न करतोय मी. पण जर समोरच्या व्यक्तीने ठरवलंच असेल की समंजसपणे वागायचंच नाहीये, तर कोण काय करू शकणार आहे? बघतोयस ना कशी वागते ती. अरे हो, पण तिला राग येतो ना मधुरा मॅडम आल्या की. हे बघ, मी तिला आता स्पष्टपणे सांगणार आहे की हे तुझं नाटक आहे ना, तू बंद कर. तुला सांगतो मामा, मी काम करतो ना, या गोष्टीचा त्रास होत नाही तिला. पण मी काम केल्यामुळे मधुरा मॅडमचा विषय निघतो याचा त्रास होतोय तिला. रिडिक्युलस. अरे त्या माझ्या बॉस आहेत, एक समजूतदार जबाबदार व्यक्ती आहेत त्या. पण प्रेमात पडल्यावर या गोष्टींनी विशेष काही फरक पडत नाही रोहित. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? नाही म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचंय की एकदा उघड्या डोळ्याने या सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा प्रयत्न कर. मला वाटतं दीपाचं रागावणं अगदी सहज स्वाभाविक आहे. आपल्या प्रेमात वाटेकरी आलेल्या कुठल्याही मुलीला नाही आवडत. मधुरा मॅडम तुझ्यासाठी इतकं का करतात याचा वेगळ्या दृष्टीने कधी विचार केलाय? म्हणजे तुला असं म्हणायचंय की मधुरा मॅडम कसं शक्य आहे? तुला असं का वाटतंय? तूच विचार कर, आढावा घे, डोळसपणे प्रत्येक घटनेकडे बघ. मला वाटतं या अगोदरच तुझ्या ही गोष्ट लक्षात यायला हवी होती. म्हणजे असं बघ, तुला ऍडमिट करणं ओके, त्यानंतर भेटायला येणं, डबा घेऊन येणं ओके, बिल भरणं अगदी तेही ओके. पण आता तू बरा झालेला आहे, 70-80% जवळपास तुझी रिकव्हरी झालेली आहे. अजूनही त्या घरी येतात. नाही, माझ्या मनात कोणत्याही तऱ्हेची अडी नाही, त्या खूप चांगल्या आहेत. पण एकूणच तुझ्या विषयीच्या त्यांच्या वागण्याचा जरा विचार कर. मला वाटतं निव्वळ आपुलकीपोटी कोणी इतकं कुणासाठी काहीही करत नाही. हे बघ, मला जे वाटलं ते मी बोललो. तू सुज्ञ आहेस, शहाणा आहेस, या गोष्टी जरा समजून घे. आणखीन एक विनंती आहे, या गोष्टी जशा समजून घेशील ना, तसं दीपालाही जरा समजून घे रे. तिचं तू काही सांगू नकोस मला, तिचं काही सांगूच नकोस तू. मी आहे ना, म्हणूनच सगळ्या गोष्टी समजूतदारपणे सहन करतोय. कशी वागते ती? तुला सांगतो मामा, ती जर अशीच वागत राहिली ना, तर जे माझ्या मनात उरलं सुरलं बरं मत आहे ना तिच्याबद्दल, ते सुद्धा नाहीसं होईल. आणि इतकी अढी निर्माण होईल तिच्याबद्दल माझ्या मनात की मग काहीच होऊ शकणार नाही. तू आधी शांत हो आणि सरळ जाऊन मधुरा मॅडमची माफी माग. फोन वगैरे करत बसू नका, घरी जा. घरी जाऊन? तुला काय वाटतं त्या माफ करतील मला? अरे ते बाबा त्यांच्यावर अवलंबून. आपण निखळपणे माफी मागायची, माफ करणं न करणं हे दुसऱ्यावर अवलंबून असतं. कळलं ना? मग जा, जाऊया. तू हो पुढे, मी येतो. एफएम, अनिता, फोन वाजतोय. एफएम, गेल्या मुली. हॅलो. हा, नमस्कार नमस्कार. हो हो, अभ्यंकरांचंच घर. मधुरा अभ्यंकर घरात नाहीयेत. तुमचा काही निरोप असला तर तुम्ही मला सांगू शकता. हो हो, मी अण्णा अभ्यंकरच बोलतोय. हा हा,
आर यू शुअर? बंद. श्या. अरे मोबाईल बंद का ठेवतात? मग घेतात कशासाठी हे? कुठं शोधू या मुली? ऑफिस मध्ये बघतो आहे का? हा, अरेकर, मी अण्णा अभ्यंकर बोलतोय. नमस्कार अण्णासाहेब. मधुरा आली का तिकडे? नाही, आज त्यांची आपल्या जर्मन डेलिगेट्स बरोबर मीटिंग होती. ओ गॉड. त्यासाठी त्या ऑफिसमधनं लवकरच निघाल्या होत्या. पण अण्णासाहेब, एव्हाना त्यांची मीटिंग संपली असेल. काही काम होतं का? नाही नाही, ठीक आहे, बघतो मी काय ते. बर. काय करू आता? या आईकडे तर गेली नसेल नाही? हॅलो. हा, नमस्कार, मी अण्णा अभ्यंकर बोलतोय. मधुरा आली का हो तिकडे? मधुरा नाही आली हो. अण्णा, काय झालंय? म्हणजे सगळं ठीक आहे ना? अहो, काहीच ठीक नाहीये साधनाताई. अहो, तुमची मुलगी मधुरा म्हणजे माझी नात सून. तिला या वर्षीचा मानिनी फाउंडेशनचा सगळ्यात महत्वाचा यशस्वी स्त्री उद्योजकीचा पुरस्कार मिळालाय. बबडीला पुरस्कार? हो. अहो, त्यासाठीच तर मी तिला फोन करण्याचा प्रयत्न करतोय, पण हिने आपला फोन बंद ठेवलाय. हो, हे बघा, तुम्हाला जर तिचा काही संपर्क झाला ना, तर तुम्ही ही बातमी तिला अजिबात द्यायची नाहीये. सगळ्यात आधी ही बातमी मी तिला देणार आहे. हो हो. फक्त तिचा काही फोन आला तर मला फोन करायला सांगा. हा, बर. अभिनंदन तुमचं सुद्धा. तुमचं सुद्धा अण्णा. ठेवू मग. अच्छा अच्छा. कुठं गेली असेल मथुरा? इतकी आनंदाची बातमी ऐकून अभिमानानं ऊर भरून आले, पण ही कुठे राहिली? कधी एकदा ही बातमी तिला सांगेन असं झालंय, पण ही ऑफिसमध्ये नाही, घरी नाही, माहेरी नाही, गेली कुठे? रोहितकडे तर गेली नसेल ना? तिथेच गेली असणार. म्हणूनच तो मोबाईल सुद्धा तिने बंद करून ठेवलाय. तर रोहितच्या घरी फोन करावा, पण त्याचा मोबाईल नंबरही नाहीये, तर त्याच्या घरचा नंबर कुठून असणार?
शोधू हिला मी? पुन्हा एकदा मधुराला फोन करून बघावा का? अण्णा, नमस्कार अण्णा. तू ये. मधुरा मॅम आहेत का? नाही, मधुरा घरी नाहीये आणि तिने तिचा सेलही बंद ठेवलाय. रादर मी तुझ्याकडे फोन करूनच विचारणार होतो की ती तुझ्याकडे तर आलेली नाहीये ना? एनिवे, तुझी तब्येत कशी आहे आता? सुधारते. चला, म्हणजे मधुरा याच्याबरोबर नाहीये हे तरी क्लिअर झालं. पण मग ही गेली कुठे आणि हा इथे कशाला आलाय? बरं, मी निघतो आता. ठीक आहे. आणि तुझा मधुरासाठी जर काही निरोप असेल तर तू मला सांगू शकतोस. मी सांगेन तिला. नो थँक्यू, मी बोलेन त्यांच्याशी नंतर. येतो. ठीक आहे.